पण मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्कची डायरेक्टर आणि तीही महिला असणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ज्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पदभार तुम्ही स्वीकारला होता त्यावेळी आलेली पहिली आव्हानं कुठली होती? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जर आपण लोकेशन बघितलं तर हा जगातला एकमेव युनिक नॅशनल पार्क आहे, ज्याचं क्षेत्र 104 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि हा सर्व बाजूनी सिटीनी वेढलेला आहे. त्यामुळे पहिलं आव्हान म्हणजे हा जो पार्क आहे यामध्ये जवळजवळ बिबट्यांची, वाईल्डमध्ये असलेल्या बिबट्यांची संख्या 60च्या आसपास आहे आणि कब्स साधारण 15 ते 20 असतील आणि सर्व बाजूनी सोसायटीज आहेत. तर ॲनिमल्स म्हणजे बिबट्या विशेषतः स्ट्रे झाला तर माणसाच्या जीवितास धोका असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस करणं आणि त्या गोष्टी कशा टाळता येतील, शक्यतो वाईल्ड ॲनिमलचं स्ट्रेइंग सोसायटीजमध्ये, मानवी वस्तीमध्ये होणार नाही, हे पहिलं चॅलेंज होतं. दुसरं आहे की मुंबईसारख्या कॉस्मो सिटीमध्ये किंवा जागतिक दर्जाच्या शहरामध्ये जमिनीची किंमत खूप मोठी आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एवढं क्षेत्र मोठं आहे आणि प्राईम आहे आणि त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्यामुळे आमचं बऱ्याचदा आम्हाला न्यायालयामध्ये सुद्धा त्यासाठी मोठी लढाई लागते. सध्या आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जी जमिनीची जी न्यायालयीन लढाई आहे वन विभागासाठी ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीच आहे. तिसरं असं की आमचे हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांची शिकार होऊ नये म्हणून या कुठल्याही पद्धतीची इलिगल ॲक्टिव्हिटी पार्कमध्ये होऊ नये म्हणून त्यासाठी पेट्रोलिंग करणं, त्यामध्ये आमची जी टीम आहे त्याला सतत ॲक्टिवेट करणं आणि काही NGOज आमच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस करणं, जेणेकरून जरी बिबट्या दिसला तरी लोकांनी घाबरून न जाता, पॅनिक मोडमध्ये न जाता आम्हाला सहकार्य करावं, लोकांना वन विभागाला इन्फॉर्म करावं जेणेकरून अशा कॉन्फ्लिक्टच्या घटना अवॉइड करता येईल. अशा पद्धतीची आव्हानं संजय गांधी नॅशनल पार्क समोर होती. आणि राज्यातले इतर वन विभाग किंवा वन्यक्षेत्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याच्यामधला काय फरक आहे ह्याच्यामध्ये? एक तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देश म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आहे आणि देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आहे. त्यामुळे अशा टॉप प्रायोरिटी, आर्थिक विकासाची एक टॉप प्रायोरिटी असलेल्या सिटीमध्ये एक अतिशय समृद्ध असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जंगल जेव्हा आपण सांभाळतो तेव्हा निश्चितच आव्हानं फार वेगळी असतात. इतर जे वन विभाग आहेत किंवा इतर जे आमचे नॅशनल पार्क्स आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरी, ते शहरापासून इतक्या जवळ असणं किंवा सर्व बाजूनं शहरांनी वेढलेलं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे संजय गांधीची जी काही राष्ट्रीय उद्यानाची जी काही आव्हानं आहेत ती निश्चितच जास्त आहेत, कारण सगळ्या बाजूनी ह्युमन सेटलमेंट आणि मध्ये वाईल्ड ॲनिमल्स. तर ही जी कसरत आहे ती इतर वन्यजीव विभागांना थोडीशी सोपी आहे, तुलनेनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जास्त आहे. पण मग ह्याच्यामध्ये तुमची पण कसरत होते सध्या, न्यायालयीन लढाई आणि हे सगळं. तर कशा प्रकारच्या केसेस साधारणतः असतात ह्या, म्हणजे लँड ॲक्विजिशनच्या आहेत केसेस, कशा आहेत? यामध्ये प्रामुख्याने लँडच्या संदर्भातल्या केसेस आहेत, पण दुसऱ्या अशा आहेत की म्हणजे दुसरं जे आम्हाला चॅलेंज आहे की बऱ्याचदा आपण बघतो की सिटीमध्ये देखील माकडांचा धुमाकूळ असतो किंवा साप, घरामध्ये साप सापडतात. तर त्या जखमी असलेले साप असतील, माकड असतील किंवा इतर जे वन्यजीव असतात किंवा काही अवैध तस्करीमध्ये जे काही सापडतात ते वन्यजीव असते, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. तर ही मुंबईमधली महत्त्वाची फॅसिलिटी आहे. तर अशा ॲनिमल्सना पण आम्ही रेस्क्यू करणं, त्यांना ट्रीट करणं हे देखील आमच्यासमोर एक महत्त्वाचं काम असतं. खरं तर चारही दिशानं वेढलेलं असं राष्ट्रीय उद्यान आहे हे. शहरच शहर आहे चारी बाजूला आणि इतका अवाढव्य, इतका मोठा परिसर आहे की काही सिटीज याच्यामध्ये वसू शकतात. इतका मोठा परिसर, म्हणजे मुंबईतल्या माणसांना कळावं म्हणून मी आपलं सिटीज म्हटलं, कारण जंगलाची व्याप्ती आणि मोजमाप हे जी माणसं गावाखेड्यात आहेत त्यांना थोडंफार अधिक प्रखरपणे जाणवू शकतं, शहरातल्या व्यक्तींना तितकंसं जाणवत नाही म्हणून मी आपलं म्हटलं. सो अशा चारही दिशांनी जर आपण पाहिलं तर शहरं वसलेली आहेत, त्यामुळे आव्हानं प्रचंड आहेत. निश्चित. म्हणजे एक तर पहिलं आव्हान म्हणजे मगाशी जसं म्हटलं की जमिनीची जी काही सुरक्षितता आहे ती बघणं, सीमारेषेवरती अतिक्रमणं होणार नाहीत. ऑलरेडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये काही प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे,
ते अतिक्रमण जरी झालं असलं तरी आणखी जास्त प्रमाणात होणार नाही याची काळजी घेणं, वन्यजीवांचे शिकार होणार नाही यासाठी सुद्धा आम्हाला सतत जागरूक राहावं लागतं. त्यासाठी आमची पेट्रोलिंग सतत चालू असते. काही जर आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्ही त्यामध्ये ॲक्शन पण घेतो. बऱ्याचदा नॅशनल पार्कमध्ये नाईट सफारीज, अवैध नाईट सफारीजच्या काही घटना उघडकीस आल्यात, त्या देखील आम्ही टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि दुसरं म्हणजे की आमचा जो वाईल्ड एरियामधला जो बिबट्या आहे किंवा इतर वन्यजीव आहे ते मानवी वस्तीमध्ये स्ट्रे होऊ नयेत यासाठी देखील आम्हाला सतत काळजी घ्यावी लागते. मध्ये 19 डिसेंबरला भाईंदरपाडा येथे एका बिबट्याचं स्ट्रेइंग झालं होतं, तर त्याला आम्ही रेस्क्यू केला होता. त्याला आम्ही रेडिओ कॉलर करून त्याची मुवमेंट आम्ही ट्रॅक करत होतो, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास नाही होणार किंवा मानवी वस्तीमध्ये जर तो त्या दिशेने जात असेल तर आम्हाला त्याला ट्रॅक करता येईल. तर अशा पद्धतीनं सतत 24/7 आम्हाला ते काम करावं लागतं. आजचा योगायोग असा आहे की गेल्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पदभार स्वीकारला आणि आज 1 वर्ष पूर्ण होते. गेल्या वर्षभरामध्ये मी मोजून 4 दिवस सुट्टी घेतली. तर तुम्हाला ह्यामधलं आव्हान लक्षात येत असेल की 24/7 वी हॅव टू बी ऑन अलर्ट मोड. येस.